असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। सामना 5 षटकांचा आहे। पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना चिराग 11 जय बजरंग गोरसे बी आणि त्यांना फाईट करेल श्री गजानन डेव्हलपर्स जीवदानी बामण डोंगरी। चला 12 मॅन या गोरसे बी या टीमचे 12 मॅन। पहिला चेंडू ऑन साइडला खेळतायत। गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने। आउटफील्ड फास्ट आहे। फाईन लेगला चेंडू फील्ड होतोय। मिळतील चेंडूवरती 2 धावा। संदेश आणि ऋषभ ही जोडी आहे। धावसंख्या 2। ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर। चौकार येतोय या सामन्यामधील हा पहिला चौकार। थँक्यू सो मच। सुरुवात खूप चांगली झाली आहे या मॅच मध्ये। प्रेक्षकांसाठी हा सामना पर्वणी असेल। प्रेक्षकांसाठी हा सामना क्रिकेटची मेजवानी असेल। बामण डोंगरी विपक्ष गोरसे बी। धावसंख्या आहे 6। प्रचंड वेग आहे। ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न होता। ड्रिल करून दाखवतायत। आलाय हा डॉट बॉल। गोलंदाजी मार्क होती गोलंदाज आदित्य पाटील या पहिल्या षटकामध्ये। ISPL मध्ये नक्कीच बामण डोंगरी टीमच्या आर्यन नाईकची निवड झालेली आहे आणि काल ठाणे जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट शहापूर तालुक्यातील शेरे गावचा सुपुत्र ओमकार तारमाळे याची IPL मध्ये सनरायझर हैदराबाद या टीम कडून निवड झालेली आहे। त्याला आपण देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। धावसंख्या आहे 7। वाईट बॉल आलाय। षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे। एक चांगलं बॅटल या दोन टीम मध्ये। दोन्ही संघ नामवंत संघ आहेत। गोरसे बी आणि बामण डोंगरी। एका बाजूला जगन्नाथ पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला महेश शेठ भोईर यांचा संघ। आणि आमच्या रोहन तरे यांची देखील निवड झाली होती MVPL मध्ये, महाराळ वरप प्रीमियर लीग। धावसंख्या आपण बघू शकाल 7। हाफ ट्रॅकर आहे, बॅकफुटला गेले होते, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसलेला आहे। अतिरिक्त बाउन्स भेटल्या चेंडूवरती आदित्य पाटीलला। स्ट्रायकर गोलंदाज आहे, पॉवर प्ले स्पेशलिस्ट हा गोलंदाज बामण डोंगरी या टीमच्या माध्यमातून आला हा डॉट बॉल। तेजस मात्रे कॅप्टन आहेत बामण डोंगरी या टीमचे। ऑन साइडला फटका चांगला आहे, पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार।
क्या बात आहे. अप्रतिम संगीत आपण ऐकतोय. कुमारी नायरा महेश शेठ भोईर. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय. चांगली सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवर सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. चिराग 11 जय बजरंग गोरसई बी या टीमने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. क्या बात आहे. महेश शेठ भोईर यांच्या नावाचं गुणगान गाणारं हे गीत आपण ऐकतोय. महाराष्ट्र बैलगाडी शर्यतीमधील एक खूप मोठं नाव कुमारी नायरा महेश शेठ भोईर पुरस्कर्ते आहेत गोरसई बी या टीमचे. चिराग 11 जय बजरंग गोरसई बी. दुसऱ्या बाजूला जगन्नाना पाटील यांचा संघ आपण पाहतोय. श्री गजानन डेव्हलपर्स जीवदानी बामण डोंगरी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ओमकार नाईक येत आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अर्ली बॅट स्विंग. प्रचंड वेग आहे ओमकार नाईकच्या गोलंदाजीमध्ये. आलाय हा डॉट बॉल. 5 षटकांचा सामना आहे. संध्याकाळचे सत्र पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना. सलग 2 सामने जिंकलेले आहेत. भूमी 11 मांडा टीमने पहिल्या मॅच मध्ये सुरई संघाला पराभूत केलं. दुसऱ्या मॅच मध्ये भावाले बी संघाला पराभूत केलेला आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि यस फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. ऋषभ पवार बॅक टू द पवेलियन. मेघराज केने येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. संदेशने सुरुवात खूप चांगली करून दिली या मॅच मध्ये. पवन केने यांचे बंधू आहेत. पवन केने भावेश पवार टीम मध्ये नाही आहेत कारण की ISPL मध्ये त्यांची निवड झालेली आहे. हाफ ट्रॅकर. प्रचंड वेग आहे. वेगाने इम्प्रेस करतायत. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 15 धावा. या षटकामध्ये कमबॅक करतोय जीवदानी बामण डोंगरी संघ. जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. श्री गजानन डेव्हलपर्स जीवदानी बामण डोंगरी या नावाने हा संघ खेळतोय. यावेळी स्लॉप केला चेंडू इनफिल्डच्या वरून. सीमा पार. चौकार येतोय मेघराजच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एकच धाव मिळते चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना आहे. बामण डोंगरी विपक्ष आपण पाहू शकाल गोरसे बी या 2 टीम मध्ये.
धावसंख्या 20. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल. अवघ्या 5 धावेंचं षटक फेकलेलं आहे. गोलंदाज ओमकार नाईकने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय बामण डोंगरी या टीमला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. मॅच पुढील षटक असेल मॅजिक ओव्हर. चॅलेंज असणार आहे 15 धावांचं. जर 15 धाव पूर्ण केल्या तर नक्कीच 5 धाव प्लस होतील आणि 15 पेक्षा कमी धाव बनवल्या तर 5 धाव मायनस होतील. आहे या मॅजिक ओव्हरचं जीत खोत येत आहेत. या तिसऱ्या षटकामध्ये ओमकार नाईकने अवघ्या 5 धावेंचं षटक फेकलेलं आहे. स्ट्रायकिंगला बॅट्समन मेघराज केने. फुल टॉस, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. सॉफ्ट डिसमिसल, सुरेख झेल पकडलाय लॉंग ऑन सीमा रेषेवरती. शुभम पाटीलने फलंदाज झाल्या बाद विकेटचं बदन. मेघराज केने बॅक टू द पवेलियन. येतोय कॅप्टन किशोर मुकादम. आमचे गुणलेखक मित्र नक्कीच ज्ञानेश्वर मुकादम यांचे छोटे बंधू आहेत किशोर मुकादम. फुल टॉस, त्याला पाठवलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग. 1 धाव झाली कंप्लीट ऑन द स्टंप. फेकी डीप मधून, फिल्डर होते डीप मध्ये. संदेश पाटील रिव्ह्यू घेतलेला आहे, चेक करूया आपण. हाईट फॅक्टर. फुल टॉस चेंडू होता आणि त्याला चॅलेंज केलेला आहे. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस, तिसरे पंच आपण या पप्पू लोखंडे सर. नो बॉल, नो +1. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 22-22. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. स्ट्रायकिंगला बॅट्समन संदेश केने. ऑन साइडला बिगेट फ्री हिट आहे आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप झालाय आणि सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय संदेश केनेच्या बॅट मधून. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 26. मॅजिक ओव्हर आहे, चॅलेंज आहे 15 धावांचं. 2 चेंडू आणि 6 बनवले, 4 चेंडू शिल्लक. 9 ची गरज आहे मॅजिक ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला स्लॉक स्वीप. गॅप भरपूर मोठी आहे. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. सो मच. चला, सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल पंचांना देखील आपण सक्त ताकीद द्यायची आहे, कारण की यानंतर एक सामना खेळवायचा आहे. रोहन तरे यांच्या माध्यमातून आज सर्वांना नॉनव्हेज जेवणाची
मेजवानी होती त्यांचं देखील मी विशेष आभार मानतो. वाढदिवस होता रविवारी, त्या निमित्ताने आज सर्वांसाठी नॉनव्हेज जेवणाची मेजवानी. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेच्या बाहेर दन 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 करत सीमा पार, चौकार. मॅच या मॅजिक ओव्हर मध्ये 2 चेंडू शिल्लक आहेत, एक धाव बनवायचे आहे कारण की 14 बनवल्या, धावसंख्या आहे 34. जर एक धाव बनवली तर 5 धावा प्लस होतील. हा बेनिफिट आहे, हा ऍडव्हान्टेज असेल. सॉफ्ट नेगेट सेन्सिबल बॅटिंग. एक धाव झाली कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि मॅजिक ओव्हर मध्ये बनवल्यात आतापर्यंत 5 चेंडू आणि 16 धावा, त्यामुळे 5 धावा ऍड होतील. हे षटक समाप्त झाल्यानंतर चिराग 11, जय बजरंग गोरसे बी या टीमच्या स्कोर कार्ड मध्ये अंतिम चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. धावसंख्या आहे 36. ड्राईव्ह करता, चॉप करता चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, स्वीपर कव्हरला, चांगली फिल्डिंग. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38 आणि अजून 5 धावा ऍड करूया, धावसंख्या होईल 43. धावसंख्या आहे 43 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. किशोर मुकादम ऑन स्ट्राइक, ऑन साइडला लॉफ केलाय, पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. फ्लॅट स्ट्रोक, गोरसई गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँड स्ट्रोक षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या आहे 49 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतायत, एलिव्हेशन नाहीये, डीप मध्ये फिल्डर आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार येतोय किशोर मुकादमच्या बॅट मधून. सो मच. 10 का दम आपण पाहतोय. किशोर मुकादम खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. कॅप्टन, सरसेनापती, कप्तान चला सीनातान. वाईड बॉलचा इशारा येतोय. प्रचंड वेग आहे, प्रचंड वेग आहे. गोलंदाज ओमकार नाईकच्या गोलंदाजीमध्ये हातावरती नियंत्रण नाहीये. वाईड बॉलचा इशारा येतो. धावसंख्या 54 धावा धावफलकावरती. 54. फुलर लेनचा चेंडू आहे, बॅटच्या आतलीकडे लागते. धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे.
पंचांचा इशारा येतोय. यस DRS तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. पंचांचा रिव्ह्यू आहे रनआउट साठी आणि सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 6 दिवसांची ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं. नॉट आउट. 2 धावा कंप्लीट. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी 25,000 रुपये आणि चौथ्या आणि 5व्या क्रमांकासाठी 20,000 रुपयांचं पारितोषिक आहे. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहतोय आणि तेवढाच चांगला आणि सुंदर हा स्ट्रोक आपण पाहतोय. सीमा पार येतोय षटकार. षटक फेकलं होतं त्याच ओमकार नाईकला टार्गेट केलं जात आहे. या षटकामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी सुरू आहे. किशोर मुकादम स्विंग एनमीज थोडेसे नाराज आहेत. किशोर देखील स्वतःवरती, परंतु बॅटिंग काय केली या मॅच मध्ये. धावसंख्या आहे 62. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. 4थं षटक सुरू आहे. 5 षटकांचा हा सामना. संध्याकाळचे सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनवणं कठीण जातं या ग्राउंड वरती. हा इतिहास आहे या ग्राउंडचा. फुलरलेनचा चेंडू ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न नाहीये. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा धावफलकावरती. काल आपण क्वालिफाईंग सामना पाहिला असेल. कोंडेरी आणि आपटी बी या 2 टीम मध्ये 3 षटकांमध्ये फक्त 13 बनवायच्या होत्या. 18 चेंडूंमध्ये 13 बनवायच्या होत्या आणि सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आला होता. 1 चेंडू 4 धावांची गरज होती आणि तो चौकार लगावला होता बॅट्समनने. त्यामुळे संध्याकाळचे सत्र आहे. थोडीशी घाई करा बामण डोंगरी संघ, कारण की तुम्हालाच बॅटिंग करायची आहे सेकंड इनिंग मध्ये. त्यामुळे थोडीशी घाई करा आपण. धावसंख्या आहे 63. नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये येत आहेत. भानुदास म्हात्रे येत आहेत. मिस टायमिंग झेलची शक्यता असेल आणि एका हातामध्ये हा झेल पकडलेला आहे. कार्बन कमाल कॅच. चला न्यू बॅट्समन थोडेसे लवकर या. नवीन फलंदाज आहेत रोहन केने. रोहन येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. रोहन आहे जो पोचलाय घराघरात. आता मला धरा, आता धरा. अयो काय गरज आहे बाबा. एका चेंडूमध्ये 5 षटकार मारणारा. एका चेंडू
रोहन येतोय, रोहन केने येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. भानुदास म्हात्रे एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. ऑन साइडला खेळतायत. लॉफ केला चेंडूला, गॅप मधून चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. चांगली फिल्डिंग, फेकी देखील चांगली झाली आहे. गॅदर करू शकले नाहीयेत. मिळतील्या चेंडूवरती पुन्हा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 65. 65 धावा धावफलकावरती. अंतिम षटक सुरू आहे. रोहन केने स्ट्रायकिंगला आहेत. फुल टॉस स्वीप करतात. गॅप मधून चेंडू चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय रोहन केनेच्या बॅट मधून. नाईन 69 धावा धावफलकावरती. अंतिम 3 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. हाफ ट्रॅकर हुक करतायत. चेंडू जाईल. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार की षटकार. हे षटकार आहे. जो पोचलाय घराघरात त्याचं नाव आहे रोहन. आता मला धरा, आता धरा. अयो काय गरज आहे बाबा. एका चेंडू मध्ये 5 षटकार मारणारा, एका चेंडू मध्ये 5 षटकार ठोकला लगातार चेंडूला. आता कमराव हात पण आहे बाब्याचा. अयो केसाव पण हात आहे. चेंडू टाका, चेंडू टाका. 10 चेंडू एकदमच टाका. रोहन बॅटिंगला आलेत आणि रोहन अयो 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 अयो. आता मात्र काय गरज आहे. रोहन एखादा चेंडू टाका रे, टाका. फिल्डिंग क्या बात आहे. रोहनने या मॅच मध्ये बॅटिंग खूप चांगली केली आहे. एक चौकार एक षटकार येतोय रोहन केने यांच्या बॅट मधून. 2 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस फायदा घेऊ शकला नाहीये. डीप मध्ये फिल्डर आहेत. क्रीश येत आहेत चेंडूवरती. एकच 10 मिनिट्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 76. अंतिम चेंडू शिल्लक आहे. प्रेक्षकांसाठी क्रिकेटची ही पर्वणी आहे. प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी सुरू आहे. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकाचं आयोजनाने या स्पर्धेमध्ये टेनिस विश्वातील 2 नामवंत संघ आमने सामने आहेत. छगननाना पाटील यांचा बामण डोंगरी संघ आणि दुसऱ्या बाजूला महेश शेठ भोईर यांचा गोरसई बी संघ. अंतिम चेंडू शिल्लक. फुल टॉस चेंडू आहे. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 77. 77. अंतिम चेंडू शिल्लक 77. फुल टॉस चेंडू आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न डीप मध्ये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. खराब फिल्डिंग. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 79 आणि 80 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. चिराग 11 जय बजरंग गोरसे बी या संघाने श्री गजानन डेव्हलपर्स जीवदानी बामण डोंगरी या संघासमोर. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 5 षटकांमध्ये 80 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये बामण डोंगरी या संघाला. चला विनंती असेल गोरसे बी टीम फिल्डिंग लावून घ्यायची आपण. आणि विनंती असेल ती म्हणजेच बामण डोंगरी या टीमला की आपण आपले फलंदाज देखील पाठवायचे आहेत. 80 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 5 षटकांमध्ये 80 धावांचं लक्ष्य आहे. आणि या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, आमचे अत्यंत जवळचे मित्र, एक टॅलेंटेड कॉमेंटेटर, एक स्टायलिश कॉमेंटेटर सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया.
खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. टीम जय बजरंग गोरसे बी जास्त वेळ आपण घेऊ नका, लगेच फिल्डिंग सेट करायची आणि बामणडोंगरी संघ सलामीचे फलंदाज देखील आपण पाठवायचे आहेत. संध्याकाळचे सत्र आपण बाधात आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये बिग फाईट लढत आपण एन्जॉय करतात. 5 षटकांचा सामना जय बजरंग गोरसे बी विपक्ष बामणडोंगरी या दोन ताकदवर टीम मध्ये लक्ष एकूण आपण पाहिलं तर या मॅच मध्ये असेल टोटल धाबा बनवायचे 80 धाब्याचं लक्ष असेल या मॅच मध्ये आणि ते लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती उतरेल. चला बामणडोंगरी संघ जास्त वेळ घेऊ नका, आपल्यालाच अंधार होईल त्यामुळे आपण लगेच जा. संदेश गोंडले आणि शुभम पाटील ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. टीम बामणडोंगरी संघाच्या माध्यमातून भलं मोठं लक्ष गाठायचं आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि या धावा चेस होतील का हा सर्वात मोठा प्रश्न असेल या मॅच मध्ये. दोन्ही संघ मातबर नामवंत संघ आपण पाहतायत. भिवंडी विभागातील दादा संघ म्हणून ज्यांना नेहमीच ओळख राहिली आहे जय बजरंग गोरसेबी आणि रायगड विभागातील दादा संघ ज्याला म्हटलं जातं बामणडोंगरी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. चला गोलंदाजाचं नाव सांगायचं आपण लगेच. जतीन जतीन येतात पहिल्या पावडुपेच्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज संदेश गोंधली ऑन स्ट्राईक आणि नॉट स्ट्राईकला फलंदाज शुभम पाटील. भरपूर चांगली लढत. अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी ऑनलाईन जोडले गेलेत स्पर्धेचा आणि या मॅचचा आनंद घेतात. जेव्हा जेव्हा हे मोठे संघ खेळत असतात, गोरसे बी संघ खेळत असतो, बामणडोंगरी संघ खेळत असतो, त्या वेळेस विवर्स वाढले जात असतात नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि आज देखील बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. गेम ऑन. 80चं लक्ष. पहिला बॉल. पहिला चेंडू लॉब केलाय परंतु हवेमध्ये खेळाडू उपस्थित. मिड विकेट रिझनला टिपली जेल. गोल्डन विकेट कॅरी झाली या मॅचची. संदेश गोंधली 0 बाद. देखील 9000 प्रेक्षक वर्ग ऑनलाईन जोडले गेलेत, आनंद घेतात या माणसा. पहिल्या चेंडूपती या ठिकाणी विकेट मिळाली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. डावखुर आधीचे फलंदाज संदेश कुंडली होते, इन्फॉर्म बॅट्समॅन आहेत, परंतु 80 धाब्याचं लक्ष चेस करताना ते स्वस्तामध्ये बाद झालेत, 0 बाद झालेत. नवीन फलंदाज लगेच पाठवायचा आपण. तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत तकदीर पाटील. तकदीर पाटील हे देखील खूप मोठं नाव बामणडोंगरी संघामध्ये देखील आपण पाहिलं. खोलवर फलंदाजी आहे. 7व्या 8व्या क्रमांकाचे फलंदाज देखील षटकार टोकू शकतात एवढी क्षमता या टीम मध्ये देखील आहे, परंतु त्यांच्या आगे तितका दादा संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. जय बजरंग गोरसे बी
ISPL सुरू असल्यामुळे आपण पाहिले की तर पवन केने आणि भावेश पवार हे उपस्थित राहू शकत नाहीयेत, कारण की ISPL च्या अगोदर त्यांना इव्हेंट असो त्याच्यानंतर कोणतेही सामने असो स्पर्धा असो ही खेळण्याची सक्त मनाई असते, त्यामुळे त्या ठिकाणी ते उपस्थित नाहीयेत. ते देखील जर आनंद घेत असतील या मॅचचा त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. तयार गोलंदाज पुन्हा एकदा जतीन गोलंदाजी मार्गवरती षटकातील पुढचा बॉल. चला 5 केला गोरसेवी संघ, जास्त वेळ आपण घेऊ नका प्लीज. वायडी स्ट्रॉंगांमध्ये खेळाडू पॉवर प्ले मध्ये, त्याच्यानंतर स्क्वेअरलिक रिझनला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षणाची विपरचना. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हाफ ट्राय करत होता, ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न केला. दुसरा ऍक्शन दाखवून देतात अप्पर कटच्या साह्याने खेळायचं होतं, कबरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क नाहीये. वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. चांगली सुरुवात केली जतीननं आपल्या स्पेलची. पुढचा बॉल या षटकातील पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न, हुक करायचं होतं, गुड लेंथ वरती पडल्या तर बाउन्स मिळतो थोडासा आणि प्रचंड वेग होता चेंडूमध्ये देखील. वेगामध्ये इम्प्रेस करत असताना गोलंदाज जतीन आणि अजून एक खासूर एक डॉट बॉल आलाय. व्हेरी गुड बॉलिंग. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आपण पाहिली तर एकही धाव नाहीये. पहिल्या चेंडूवरती विकेट, संदेश कोहलीची विकेट कॅरी केली, त्यानंतर सलगचे 2 चेंडू डॉट आलेत. पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक, प्रॉपर कनेक्शन नव्हतं, झेल घेण्याचा प्रयत्न आणि टिपली झेल. फलंदाज बाद. लगातार याच ओव्हर मध्ये लागणारा हा दुसरा धक्का टीम बामणडोंगरी संघाला. तकदीर पाटील 0 बाद. स्वर्गीय रोहित भाई भोईर चषक आपण बाधा आणि आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. नवीन खेळाडू येतात 4थ्या क्रमांकावरती क्रिश मात्रे, विकेट नंबर 4. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये इम्प्रेस केले गोलंदाज जतीन. 4 बॉल 2 सफलता, एकही धाव अद्यापी खर्च केली नाहीये. खातं देखील खुलं झालं नाहीये बामणडोंगरी संघाचा. 80 धावा चेस करत आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा तयार. चला डेट घोषित करतात पंच आणि पुन्हा एकदा सज्ज होतील जतीन. पुढचा बॉल क्रिश मात्रेसाठी वाईड वर्काचा प्रयास, परंतु कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतो. गॅप मध्ये खेळले बॉटम यांचा चांगला वापर फटक्यावरती. बॉल कव्हर सीमारेखे बाहेर. खातं खुलं झालं बामणडोंगरी संघाचा. चौकार. चौकाराने या ठिकाणी खातं देखील खुलं येईल क्रिश मात्रेचं देखील. अजूनही भरपूर धाबा बनवायच्या त्या मॅच मध्ये. शेवटचा बॉल षटकातील. लॉपेट हिट, उंची जास्त, लांबी पाहावी लागेल, लांबी कमी, एलिव्हेशन नाही मिळाला आणि अजून एक हा झेल कॅरी केला जाईल. वेल जस्ट वेल कॅच. याच ओव्हर मध्ये 3 कराने धक्के दिलेत गोलंदाज जतीनना. बॅकफुट वरती ढकलला टीम बामणडोंगरी संघाला. फलंदाज क्रिश मात्रेची केली देखील संपुष्टात. या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये पूर्णपणे या ठिकाणी बॅकफुट वरती ढकललाय गोरसे बी टीमच्या माध्यमातून बामणडोंगरी संघाला. कारण की 80 धाबेचा पाठलाग करत असताना पहिल्या पॉवर प्ले मध्ये फक्त आणि फक्त 4च धाबा आल्यात आणि 3 महत्वाचे गडी गमावलेत. नवीन खेळाडू 5व्या क्रमांकावरती येत आहेत भानुदास मात्रे इन ॲट नंबर 5. षटक चांगलं होतं, आपण पाहिलं जतीन यांचं इम्प्रेस आणि प्रभावित करणारी गोलंदाजी. त्याच्यानंतर आता दुसरे पॉवर प्लेचं षटक गोलंदाजी मार्ग देत आहेत. बॉलर नेम ईशान निशान.
तयार गोलंदाज पुन्हा एकदा पहिला चेंडू षटकातील राऊंड विकेट. लो फुल टॉस त्यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून खेळलेत. बॉल सीमा पलीकडे आलाय चौकार. याच फटक्यांची गरज आहे टीम बामणडोंगरी संघाला. लगातार तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. टीमची टोटल चौकारानंतर पुढे सरकली आहे ती 8 ही आकडेवारी. दुसरं षटक पॉवर प्ले सुरू आहे. फायदा उचलावा लागेल टीमसाठी. राऊंड विकेट लॉफ्टेड यावेळेस मात्र उडवलाय लॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. पंचांचा इशारा येतोय. आलाय षटकार. विकेट साठी सन्माननीय महेश शेठ भोईर यांच्याकडे तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. टीमची टोटल षटकाराबरोबर पुढे सरकली ती 14 ही आकडेवारी. राऊंड विकेट आप ट्रेकर पाठीमागे हुक केला. गॅप मध्ये चेंडू आउटफील्ड फास्ट. चेंडू सीमा पलीकडे अजून एक चांगला स्ट्रोक चौकार. आपण पाहिलं फक्त 4 धाब्याचं, परंतु आता दुसरं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतो थोडस मागणं करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर षटकार आणि पुन्हा एकदा चौकार आलाय. धावसंख्या अजून 4 ने पुढे सरकली ती टोटल 18 या धावसंख्येवरती. शुभम पाटील सलामीवर ओपनिंग बाशर फलंदाजी करते. सध्या तरी स्विच हिट करण्याचा प्रयत्न करता. रिव्हर्स अटेंड करायचा होता. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. संपर्क झाला नाहीये व्यवस्थित आणि डॉट बॉल आलाय. कमबॅक करतायत गोलंदाज आपण पाहतायत निशांत या षटकामध्ये. शेवटचे 2 चेंडूचा केला तापे शिल्लक असेल. धावसंख्या स्थगित 18 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर खेळतायत खेळाडू उपस्थित असतील आणि एकही धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. सलगचे 2 चेंडू 8 धाव आले. 3 मोठे फटके आल्यानंतर 5 बॉल आणि तब्बल 14 धाव आले त्या षटकामध्ये. शेवटचा बॉल असेल या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातील. चांगला बॉल पुन्हा एकदा चांगलं कमबॅक. गुडलेत वरती पडल्यानंतर टेक ऑफ झाला चेंडू आणि फलंदाजाला बीट केला. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके, त्याच्यानंतरचे 3 चेंडू डॉट आलेत. व्हेरी गुड कमबॅक. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम बामणडोंगरी संघ पोहोचलाय 3 गडी बाद 18 या आकड्यावरती. समीकरण असेल येणारे 18 चेंडू आणि 62 धाब्याची गरज. संगीत दिजमाशाच्या माध्यमातून देखील आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले समाप्त झाला. आता मात्र आपण पाहिले गेले तर पूर्णपणे क्षेत्ररक्षण देखील विखुरले जाईल. 5 खेळाडू तुम्हाला 30 गज घराच्या बाहेर पाहायला मिळतील. इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल शुभम पाटील आणि नवीन फलंदाज भानुदासच्या माध्यमातून. गोलंदाज येतात पुन्हा एकदा कपिल केने येतात तिसऱ्या षटकामध्ये आणि पहिला चेंडू यशच्या उद्ध्वस्त केल्यात. यू मिस आय विल डेफिनेटली. फलंदाज बाद. 4था धक्का टीम बामणडोंगरी संघाला. चला विकेटचं बदल मोठी कामगिरी करता आला नाहीये. आपल्या टीमसाठी योगदान देता आलं नाहीये भानुदास देखील. कपिल केने आपण पाहतात गोलंदाजी मार्गपती आणि पहिल्या चेंडूवरती नावाचा परिचय दिलाय. विकेट मिळाली आहे. चला बघा 4 व्हीलर त्या ठिकाणी 4 व्हीलरच्या
लाईट्स ऑन आहेत, आपण बंद करायचे आहेत. ओके, थँक्यू. आणि बॅट्समॅन लवकर पाठवत जा. आपण बामणडोंगरी टीम आदित्य आलेत नवीन फलंदाज. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 62 ची गरज आहे. अजूनही समीकरण कठीण आहे, परंतु या ठिकाणी येणाऱ्या काही चेंडूमध्ये जर मोठी पटकेबाजी झाली तर मॅच मध्ये कमबॅक होईल. कपिल तयार, पुन्हा एकदा राऊंड द विकेट. सरा चेंडू गुडलेंथ मध्ये पडल्या तर बॉडी बत्ती बस झालाय. वेळ मिळाला नाहीये फटका खेळण्यासाठी फलंदाज आदित्यला देखील, आणि सिंगलला नौफलक पुढे सरकेल. टोटल स्कोर पोहोचलाय तो 19 आकड्यावरती. मॅजिकल षटक आपण पाहताय. त्या षटकामध्ये 15 धाबा जर तुम्ही बनवल्या तर कुठेतरी 5 धाबा या प्लस होतील, 5 धाबा वाढल्या जातील, आणि जर 15च्या खाली बनवल्या तर या ठिकाणी 5 धाबा या मायनस केल्या जातील. शुभम पाटील स्ट्राइक एंड वरती ऑन साइडला खेळलेत. उंची जास्त आहे, लांबी पाहावी लागेल, आणि फटका बसलाय. वाईडिश लॉंग ऑनला टिपली जाईल. शुभम पाटीलची खेळ देखील संपुष्टात. माझ्या अर्धा संघ तंबूच्या आशाला परत. शुभम पाटीलला प्रयत्न जरूर केले होते, परंतु या चेंडूपती आपण पाहिलं उंची जास्त झाली आणि लांबी कमी पाहायला मिळाली. संध्याकाळचं सत्र, संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण नेहमीच पाहिलंय की बॉल बाउंड्रीच्या बाहेर लोक जात नसतात, परंतु या ठिकाणी प्रयत्न करत होते शुभम पाटील देखील. फटका बसलाय. विकेटचं पतन. 5 गडी बाद. 19 धावा धावफलकावरती कपिल केनेला मिळाली आहे. या षटकामध्ये ही दुसरी सफलता. रोहित मात्र येत आहेत. नवीन फलंदाज स्क्वेअर कट करतात. फटका चांगल्या कव्हर मध्ये खेळलेत. कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित आणि फेकी येते तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल. सिंगलला धावसंख्या पुढे सरकेल. 20 धाबा स्कोर बरोबरती. मॅच कठीण झाली आहे टीम बामणडोंगरी संघासाठी. पुन्हा एकदा कपिल राऊंड द विकेट नाव. फ्लाइंग स्ट्रोक खेळतायत. चेंडूवरती व्यवस्थित नजर नव्हती. बॅट फिरवली गेली, परंतु या ठिकाणी संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा एकदा फक्त या ठिकाणी डिफेन्स करतायत आणि एकच धाव इथे मिळेल. चला, आणि आता मॅजिक ओव्हर होता आणि त्याच्यामुळे या ठिकाणी धावा मायनस देखील केल्या जातील. 5 धावा मायनस केल्या जातील. सोळा धावा स्कोरबोर्ड मध्ये असतील. सामना या ठिकाणी एकतर्फी झाला, कारण आता 12 चेंडू आणि विजयासाठी टोटल गरज आहे 64 धाब्याची. किशोर येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती 4थ्या षटकामध्ये. पुढे येऊन खेळतायत. डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित असतील आणि एकच धाव इथे मिळेल. सुरुवातीला बॅटिंग केली जयबजरंग घोरसे बी संघाने आणि टार्गेट भरपूर चांगलं लावलं. 79 धावा बनवल्या. 80चं लक्ष ठेवलं गेलं आणि ते चेस करत असताना या ठिकाणी सुरुवात गोलंदाजीची फार चांगली झाली. बामणडोंगरी संघासाठी पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्याच नाहीये. 4च धावा आपण पाहिल्या, तशा तर लगातार विकेट आपण पाहिले आणि आता मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम जय बजरंग घोरसे बी. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. आता 9 चेंडू असतील आणि सामना एकतर्फी झाला. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. सगळा डॉट बॉल असेल. अजून एक हा डॉट बॉल होता. चांगला चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ झाला, थोडासा टर्न झाला. चेंडूला बनवण्याची क्षमता देखील ठेवतात किशोर. अजून एक चांगला बॉल. अजून एक हा डॉट बॉल असेल. चला, फक्त 19 धावा धावफलकावरती आणि चेंडू झाला षटकातील 5. शेवटचा बॉल.
तो फक्त या ठिकाणी दिशा देत आहेत पॉइंटला खेळाडू उपस्थित असतील आणि ओव्हरची ते समाप्ती 4 षटकांचा खेळ समाप्त धावसंख्या धावफलकावरती 20 विजयासाठी भरपूर अंतर आहे 6 चेंडू आणि 60 धावेची गरज चला कपिल येते अंतिम षटकामध्ये आणि 5 चेंडूंचा केला तर शिल्लक असेल पहिला बॉल देखील डॉट आलाय अजून एक चांगला बॉल पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती या मॅच मध्ये मजा आली नाहीये लगातार डॉट चेंडू अजून एक हा तिसरा चेंडू डॉट आलाय प्रथम बॅटिंग केली आणि संदेशने फार चांगली फलंदाजी केली या मॅच मध्ये लॉफ्टेड हिट फटका छान आहे परंतु या फटक्यांना आता उशीर झालाय काही महत्व नाहीये तर असं म्हटलं जातं वेळ गेली सत्ता गेली कार्यक्रम संपला षटकार चांगला चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल आला आणि आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल या मॅच मधील आणि सामना होतो फिनिश सामना जिंकलाय जय बजरंग गोरसे बी संघानं ही मॅच जिंकली आणि हार्ड लक टीम बामण डोंगरी संघ दुर्गाचा प्रवास करून इथे तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल आम्ही बामण डोंगरी संघाचा देखील विशेष आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या वतीनं